नमस्कार. शिल्पास किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत छोले रेसिपी किंवा छोल्याची भाजी. ही भाजी आपण भाजी झाल्याच्या नंतर हिला पुन्हा आपण एक तडका देणार आहोत. तो कशा प्रकारे द्यायचा आहे तो आपण पुढे पाहूया. तर आता आपण भाजीची पूर्वतयारी करून घेऊया. त्यासाठी आपल्याला 1 वाटी छोले घेतलेले आहेत. हे 1 वाटी छोले 4 माणसांना भरपूर होतात. मी छोले स्वच्छ करून घेतलेले आहेत, साफ करून घेतलेले आहेत. आता हे छोले मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. आपले छोले धुवून झालेले आहेत. आता यामध्ये आपण पाणी टाकून छोले भिजवण्यासाठी रात्रभरासाठी ठेवायचे आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही थोडंसं कोमट पाण्यामध्ये 4 ते 5 तास भिजवू शकता. आणि छोल्याच्या वर 1 इंच पाणी आलं पाहिजे भिजवण्यासाठी. आता आपण हे छोले रात्रभरासाठी भिजवायला ठेवणार आहोत. छोले आपले चांगलं रात्रभर हे पहा भिजलेले आहेत. किती छान छोले भिजलेले आहेत. आता आपले हे असे छान असे मऊसर भिजलेले छोले आहेत. आता याला आपण कुकरमध्ये हे सगळे छोले आपण टाकून घेऊ. छोले याप्रमाणे सगळे कुकरमध्ये भिजवलेल्या पाण्यासहितच टाकायचे आहेत. त्यावर 2 इंच पाणी आलं पाहिजे. आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊया. 1 ते 1.5 चमचा मीठ टाकून घेऊ. आणि छोले पचायला जड असतात त्यासाठी 1 चमचा आपण त्यामध्ये ओवा टाकून घेऊ. त्यामुळे छोले पचायला सोपे होतात. आता आपण या कुकरचं झाकण बंद करून घेऊ आणि ह्याच्या आपण मोठ्या गॅसवर 3 शिट्ट्या करून घेऊया. आणि 3 शिट्ट्या झाल्याच्या नंतर त्याला 10 मिनिटं कमी गॅसवर ठेवून देऊ. हे पहा आपले छोले उकडलेले आहेत. हे आपण बाजूला ठेवूया. आता आपण त्या उकडलेल्या छोल्यापैकी 2 चमचे छोले बाजूला काढून घेऊया. हे कशासाठी काढलेत ते तुम्हाला पुढे समजणार आहे. हे 3 टोमॅटो घेतलेले आहेत. या टोमॅटोची आपल्याला प्युरी करायची आहे. तर ती कशी करायची आहे हे पहा. या पातेल्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता हे आपण गॅसवर उकळायला ठेवणार आहोत. आणि गॅसवर उकळायला तोपर्यंत आपण आता पावडर मसाले कोणते कोणते लागणार आहेत ते आपण पाहूया. त्यासाठी मी 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद. त्यानंतर मी त्याच्यामध्ये धणे पावडर आणि किचन किंग मसाला टाकलेला आहे. धणे आणि हा छोले मसाला टाकलेला आहे. मी हे सगळे 2-2 चम्मच घेतलेले आहेत. किचन किंग मसाला, छोले मसाला आणि धणे पावडर. आता मी थोडंसं हिंग टाकलेलं आहे. आता आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत. मीठ छोले उकडताना टाकलेलं आहे. आता आपण त्या हिशोबानुसार टाकूया मीठ. मी अर्धा चम्मच टाकलेला आहे मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या. आता हे पावडर मसाले आपण सर्व एकत्र करून घेऊया. असं एकत्र करून आता त्यामध्ये पाणी टाकून आपण त्याची पेस्ट बनवूया. ही पेस्ट जर आपण तेलामध्ये टाकली तर भाजीची चवही वाढते आणि भाजीला कलरही खूप छान येतो. ती अशी आपण पाणी टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकून ती आपण पातळ करून घेणार आहोत. ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. ही बघा त्याची
या प्रकारे आपण ही पातळ करून घेतलेली आहे। आता आपण ज्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं त्याला छानपैकी उकळी आली। आता आपण त्यामध्ये हे 3 टोमॅटो बॉईल करून घेणार आहोत जोपर्यंत या टोमॅटोची व्यवस्थितपणे स्किन निघत नाही। तर आता आपण पुढील तयारी करू। आता आपण कांद्याची आणि लसूण अद्रकची पेस्ट बनवायची आहे भाजीसाठी आपल्याला। त्यासाठी आपल्याला 2 कांदे, 20 ते 25 लसूण, हिरवी मिरची आणि अद्रक लागणार आहे। ही मी जाडसर कांदा कट केलेला आहे। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर अशी याची पेस्ट करून घेऊया। याच्यामध्ये थोडंही पाणी आपल्याला वापरायचं नाहीये। ही पहा कांदा लसूण अद्रकची पेस्ट तयार झालेली आहे। ही आता आपण बाजूला ठेवूया आणि आता फोडणीसाठी आपल्याला खडे जे मसाले लागणार आहेत ते पाहूया आपण। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 5 ते 6 मिरे, 5 लवंग, 1 इंच दालचिनी, 1 मोठी विलायची आणि 1 चमचा जिरे। जी भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे, वरून तडका द्यायचा आहे, त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी 1 कांदा हा असा पातळ गोल ह्याच्यामध्ये कट करून त्याचे वेगवेगळे स्लाइस करून घेतलेले आहेत। टोमॅटोचे पण तसेच मी स्लाइस करून घेतलेले आहेत आणि हिरवी मिरची मधून कट केलेली आहे आणि हे अद्रकचे बारीक असे तुकडे केलेले आहेत। आता आपले हे टोमॅटो याची स्किन वेगळी होईपर्यंत बॉईल झालेले आहेत चांगले। आता यावरची आपण साल काढून घेऊया आणि त्याची प्युरी करून घेऊया। आता ही आपली सगळी छोल्याची पूर्वतयारी झालेली आहे। मसाले झालेले आहे, पावडर मसालेची पेस्ट झालेली आहे, तडक्याची पण तयारी झालेली आहे। आता तर आपण पूर्वतयारीच्या नंतर आता छोल्याची रेसिपी बनवूया। मी कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जे खडे मसाले काढून ठेवलेले होते ते आपण टाकून घेऊया। खडे मसाले चांगले तेलामध्ये तडतडले की मग त्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊ। अद्रक लसूणची पेस्ट टाकल्याच्या नंतर ती आपण तेलामध्ये छान परतून घेऊ आणि तिला हलका गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत तिला आपल्याला तेलामध्ये छानशी अशी परतून घ्यायची आहे। हलका गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत 5 मिनिटापर्यंत आपण तिला कमी गॅसवर अशा प्रकारे परतून घेऊया। हा व्हिडिओ मोठा आहे पण रेसिपी खूप छान आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा। आता आपली कांदा लसूणची पेस्ट छान गोल्डन झालेली आहे। आता आपण जे पावडर मसाले पाणी टाकून पेस्ट बनवली होती ती आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि तिला आपण 1-2 मिनिटं आपण तेलामध्ये परतून घेऊ आणि आता त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू आपण। त्यामुळे आपले पावडर मसाले जे आहेत त्यामुळे आपले पावडर मसाले जळणार नाही। आता आपण जी टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती पण टाकून घेतलेली आहे। टोमॅटोची प्युरी चांगल्या प्रकारे तेलामध्ये आपण परतून घेतली आणि जे आपण बाजूला छोले काढून ठेवले होते त्याला मॅश करून मी आता टोमॅटोच्या प्युरीसोबत टाकून मिक्स करून घेतलेले आहेत। आता जे आपले बाकीचे छोले आणि जे पाणी होतं छोल्याचं ते मी या मसाल्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता याला आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून छानशी अशी एक उकळी आणूया। यामध्ये तुम्ही गरम पाणी टाका आणि तुम्ही पहा की तुम्हाला छोल्याच्या भाजीचा रस्सा कितपत जाड आणि पातळ हवा आहे, त्यानुसार तुम्ही त्यामध्ये घट्ट आणि पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून त्याची रस्सा वाढवू शकता।
आता आपण जो तडका द्यायचा आहे आपल्याला भाजीला वरून, त्याची तयारी करू. गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये 2 चम्मच तूप टाकून घेऊया. तूप चांगल्या प्रकारे गरम झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक कट केलेली आणि हा पातळ आपण असा गोल ह्याच्यामध्ये कापलेला कांदा छान असा तुपामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे. ह्याला आपल्याला मऊ करायचं नाहीये, ह्याला आपल्याला मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपण हे टोमॅटो पण परतून घेऊ गॅसची फ्लेम मोठी करून. हा तडका जर तुम्ही वरून दिल्याच्या नंतर भाजीची चव खूप वाढते आणि भाजी खायला एक नंबर होते. आणि ही भाजी आपण जशी रेस्टॉरंटमध्ये किंवा ढाब्यामध्ये जेव्हा जातो आणि खातो त्याप्रमाणे ती लागते. हा तडका असा वरून आपण भाजीवर दिलेला आहे. याप्रमाणे जर तुम्ही भाजी केली तर मी नक्कीच सांगू शकते की तुमची पण यापुढून छोल्याची भाजी एक नंबर होणार आहे. आणि ही भाजी केल्याच्या नंतर सगळे तुमची वाहवाच करणार आहेत. तर या प्रकारे ही छोल्याची भाजी आपली झालेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट रेसिपीसोबत भेटूया.